ठाणे महानगरपालिका ठाणे आयुक्त सौरव राव, अतिरिक्त आयुक्त 1-2 प्रशांतजी रोडे, उपायुक्त मुख्यालय गोदापुरे, संपूर्ण प्रशासन सहाय्यक आयुक्तच असतील, प्रभाग समितीनिहाय या सर्वांचं निष्क्रिय धोरण म्हणजे कामकाजात निष्क्रियता, सक्षमता, प्राबल्यता आणि शासकीय आधार याचं कमतरतामुळे संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 9 प्रभाग समिती निहाय रस्ते, गल्ली गल्ली अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे वाढीस लागत आहेत. आज एकही फुटपाथ लोकांना चालण्यामध्ये निष्क्रिय आहे. एकही फुटपाथ लोकांना चालण्यास निष्क्रिय आहेत. कारण 354 स्टॉल्स दिव्यांग असतील, चर्मकार असतील, या संपूर्ण स्टॉल्स हे सार्वजनिक बांधकाम नियमावली, इंडियन रोड काँग्रेस नियमावली आणि न्यायालयाचे आदेशाविरुद्ध हे फुटपाथवर बसवलेले आहेत. ज्यांनी हे धोरण अवलंबलं हे सर्वस्व दोषी आहेत. मग ते माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या कारकिर्दीमध्ये हे धोरण अवलंबलं ते चुकीचं आहे. अनेक एजंट्स नेमून त्या एजंट्सची 25-25, 40-40, 50-50 स्टॉल्स घेऊन ज्या दिव्यांगांची नावं अलर्ट झाली त्यांना 1-2 लाखांना विक्रीस केली. आणि सरकारी जागा म्हणजे फुटपाथवरील जागा ज्या न्यायालयाच्या विरुद्ध देता येत नाही तर त्या अनधिकृत गोष्ट अधिकृतरित्या करून प्रशासनाने हा जो काय सावा गोंधळ घातलेला आहे शासन नियमावली, अध्यादेश, कायद्यांचा, हे चुकीचं धोरण आहे. हे झालं अतिक्रमण अनधिकृत बांधकामाविषयी. आणि संपूर्ण 9 प्रभाग समितीतील सहाय्यक आयुक्त आणि आता अतिक्रमणचे आलेले उपायुक्त जितेंद्र निकम, नाव घेतो मी सगळ्यांचं. आधीचे अतिक्रमण उपायुक्त गोदापुरे, नंतरचे उपायुक्त उमेश बिरारी आणि अतिक्रमण मुख्य भाईक, हे जे नियुक्त केलेले अधिकारी आहेत, शासन नियुक्त अधिकारी, प्रतिनियुक्त आलेले, हे संपूर्ण अधिकारी निष्क्रिय आहेत. काम करण्यात असमर्थता आहे. काम करण्यात कुठलीही स्किल नाही. एकेकाळी 90च्या दशकामध्ये ठाणे महानगरपालिके हे प्रभाग समिती कार्यालयाअंतर्गत प्रभाग अधिकारी असायचे. हे स्थानिक मूळ अधिकारी असल्यामुळे तात्काळ कारवाया व्हायच्या. अतिक्रमणावर कारवाई व्हायच्या, अनधिकृत बांधकामावर कारवाईच्या. जराशाही तक्रार आली की तात्काळ प्रभाग अधिकारी कारवाई करायच्या. परंतु ह्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या जागी आलेले प्रशासकीय शासनाचे सहाय्यक आयुक्त, उपायुक्त हे केवळ ठाणे महानगरपालिकेवर पैसा कमवण्यासाठी, मलिदा कमवण्यासाठी येतात आणि कुठल्याच कारवाई होत नाही. आज सार्वजनिक बांधकाम खातं उंदीर घुशीसारखं पोखरलेलं आहे. ठाणे महानगरपालिकेत उंदीर घुशीसाठी पोखरलेलं आहे. निविदा टेंडर सेटिंग करणारे दलाल फिरत आहेत. प्रस्ताव फाईल खोट्या जुन्या कामांच्या बनवत आहेत. प्रस्ताव फाईल जुन्या खोट्या कामांच्या बनवत आहेत आणि त्यात नवीन बजेट तरतूद करून नव्याने मंजूर करून त्या कामांची बिलं ठाणे महानगरपालिकेतील ते ठेकेदार काढत आहेत. म्हणजे ह्याच्यामागे एक एजंट आहेत, दिना अण्णा, हे लोक करत आहेत. त्यामुळे हे एजंटद्वारे उंदीर घुशीसाठी महापालिका पोखरली जाते. आज महापालिकेकडे 1 रुपया नाही आहे, भिकारी आहे. विधानसभेत विचारलेले प्रश्न संजयजी केळकर, आमदार विधानसभेत 300-350 कोटीचं ऑडिटिंग विचारलं. 2265 कोटीचं गटर पार्वतीची कामं केली, पण ती कामे जागेवर नाहीत, त्यांची बिलं काढली गेली. कारण जर जुन्या कामांचेच प्रस्ताव केले असतील तर 2265 कोटी अशीच बिलं काढली. 10,000 कोटीचे 3 वर्षातील एकाधिक नाही.
आणि आयुक्तांच्या आदेश बंदी असतानाही नाले बंदिस्त करणं, जेलमधील नाला बंदिस्त केला गेला, जे आदेश नव्हते आणि ज्या अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रस्ताव बनवले त्यांच्यावर कारवाई केली नाही. उलट ज्या अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला की हे चुकीचं काम आहे त्या अधिकाऱ्याला निलंबन करायला लावलं. हे किती चुकीचे ध्येय धोरणात. त्या अधिकाऱ्याला निलंबन तर केलंच, पण त्याच्या आधी त्यांचं प्रमोशनही खाल्लं. त्यामुळे आयोगाकडून आलेल्या 2015मध्ये नोटिसीचं जराही दखल न घेता लपून ठेवली आणि त्यामुळे रवींद्र रांगो शिंदे हे प्रमोशनला मुकले. 10 वर्ष प्रमोशनपासून वंचित राहिले. त्यामुळे 3 प्रमोशन्स गेल्या. म्हणून आज 2025-26मध्ये आलेल्या आयोगाच्या नोटिसाची जरा पण दखल न करून ती कारवाई न करते कुठलाही प्रस्ताव उत्तर आयोगाला अद्यापही गेले नाही. त्यामुळे हे चुकीचं कार्यपद्धती आणि नियमबाह्य प्रभारी चार्जेस थेट अभियंत्याने देण्याचा अधिकार नाही. मिनल पालंडे नावाची महिला ही क्लर्क असून खेळाडू होती. खेळाडू म्हणून त्यांनी नोकरी मिळवली, परंतु पुन्हा त्याच खेळाडूच्या नावावर उपायुक्त पदाचं पद एक कारकुनाला कसं काय दिलं जातं आणि तेवढंच नाही तर SRA कक्ष प्रमुखावर कसं काय झालं जातं. त्यामुळे ह्या पद रद्द होत नाहीत आणि दिवंगत कामगार रांगो शिंदेचं नामकरणचा प्रस्ताव मंजूर आहे. गेले 10 वर्ष रखडलेला आहे, तो अजून होत नाही. त्यामुळे या सर्व ध्येय धोरणांचा विचारविनिमय करून येत्या 15 ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिका भवनासमोर सकाळी 7 वाजल्यापासून अर्धनग्न उपोषण रविराज रवींद्र शिंदे करत आहे. त्याचे पत्रक ठाणे महानगरपालिका आयुक्तांना 5 तारखेलाच गेलेलं आहे आणि विविध पोलीस स्टेशन पोलीस आयुक्त यांनासुद्धा हे निवेदन केलेलं आहे. त्यामुळे लवकरच 15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र रांगो शिंदे 15 ऑगस्ट या दिवशी सकाळी 7 वाजता अर्धनग्न उपोषण आणि काळी फीत हे सरकारच्या ध्येय धोरणाविरुद्ध लावून बसणार आहेत. एवढं सांगायचं. धन्यवाद. जय हिंद महाराष्ट्र.